Hello friends, welcome to my YouTube channel. I am Ashok Gaikwad, working as assistant teacher in New English School Padegaon, Taluka Kopargaon in Ahmednagar district. Friends, today we are going to learn remaining part of the story, His First Flight. It is written by the famous writer and novelist Liam O'Flaherty of Standard 10th. Before starting today's session, if you haven't subscribed my channel yet, please subscribe it and press the bell icon given next to subscribe button. Friends, in first part we learned how the young seagull was trying to fly, but the fear in his mind does not allow him to fly. His younger brother and sister were flying without any anxiety or fear. On the other side, he was so hungry as he didn't eat anything since previous nightfall. His mother was motivating him by catching fish, and she was eating before him. By seeing that sight, he was maddened. He also wanted to catch the fish and enjoy it. Now, next part. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वीच्या पुस्तकातील एक सुंदर अशी स्टोरी हिज फर्स्ट फ्लाईट या स्टोरीचा उर्वरित भाग आपण बघणार आहोत. तर पार्ट 1 मध्ये आपण बघितलं की कशा प्रकारे तो समुद्र पक्षी उडण्यामध्ये असमर्थ होता. त्याच्या मनामध्ये असणाऱ्या त्या भीतीमुळे तो पुढे पाऊल मात्र टाकत नव्हता. परंतु त्याची आई, त्याचे वडील आणि त्याची भावंडं मात्र हे सर्वजण त्याला मोटिवेट करत असतात, प्रेरित करत असतात. आणि त्याची आई मात्र अगदी त्याच्यासमोर थांबून त्या ठिकाणी तो मासा कशा प्रकारे ती खात असते, परंतु त्याला एक साधा तुकडा देखील देत नाही. यावरून आपल्याला असं दिसतं की त्या पिलाची आईसुद्धा त्याला अशा प्रकारे प्रेरणा देण्याचं काम या ठिकाणी करत असते. चला तर आता पुढील भाग आपण बघूया. नेक्स्ट पॅरेग्राफ. गा 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 ही क्राईड बेकिंग हर टू ब्रिंग हिम सम फूड. तर त्या बिलाने अगदी मोठ्या आवाजात ओरडून अन्न देण्याची त्याने आपल्या आईकडे विनंती केली. गाऊ कॉल सी स्क्रीन बॅक डेरिसिव्हली. डेरिसिव्हली मीन्स अगदी हास्यास्पद किंवा उपहासात्मक. त्याच्या आईने मात्र त्याला अगदी उपहासात्मक प्रत्युत्तर दिलं. But he kept calling plaintively, and after a minute or so, he uttered a joyful scream. Plaintively? Plaintively means दुःख व्यक्त करणे. आईने मात्र त्याला अगदी उपहासात्मक, अगदी हास्यास्पद उत्तर दिले. तरी देखील तो अगदी दुःख व्यक्त करीत आपल्या आईसमोर अन्न मागण्याची विनंती तो करतच होता. His mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it. त्याची आई मात्र तिच्याजवळ असणाऱ्या माशाचा तुकडा घेऊन त्याच्याकडे येत होती. He leaned out eagerly, tapping the rock with his feet, trying to get nearer to her as she flew across. मग आईजवळ तो त्या ठिकाणी माशाचा तुकडा बघून तो पटकन पुढे झुकला आणि आपल्या पायाखालील खडकाचा आधार घेत आईजवळ जाण्याचा तो प्रयत्न करू लागला. But when she was just opposite to him, she halted, her wings motionless,
the piece of fish in her beak, almost within reach of his beak. परंतु जेव्हा ती आई अगदी त्याच्या जवळ आली तेव्हा ती लगेच थांबली आणि आता तो माशाचा तुकडा मात्र अगदी त्याच्या जवळ आहे. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer, and then, maddened by hunger, he dived at the fish. तो माशाचा तुकडा अगदी त्याच्या जवळ आलेला असतो. मग त्याने थोडा वेळ वाट पाहिली आणि त्याला आश्चर्य वाटलं की आई आपल्या जवळ का येत नाही. कारण अगदी भुकेने व्याकुळ झालेल्या त्या पिलाने माशावर कधी झडप घातली हे त्याला देखील कळाले नाही. विथ अ लाऊड स्क्रीम ही फेल्ट आउटवर्ड्स अँड डाऊनवर्ड्स इन टू स्पेस. अशा प्रकारे एकदाची त्याने त्या ठिकाणी उडी मारली, झडप घातलेली असते आणि अगदी मोठ्याने ओरडत तो खालीवर ओढू लागला. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टिल. मॉन्स्ट्रस मीन्स प्रचंड अँड टेरर मीन्स भीती. अशा प्रकारे अगदी पहिल्यांदाच त्याने उड्डाण त्या ठिकाणी घेतलेले असल्यामुळे त्याला खूप किंवा भयंकर अशी भीती त्याला अचानक त्या ठिकाणी वाटलेली असते आणि त्या प्रचंड भीतीमुळे काय झालं, हिज हार्ट स्टूड स्टिल. आणि अशा या प्रचंड भीतीमुळे जवळजवळ त्याचे हृदय स्तब्ध झाले, जणू काय त्याचे हृदय बंदच पडले. ही कुड हिअर नथिंग. त्याला काहीच ऐकू येईना. बट इट ओनली लास्टेड अ मिनिट. परंतु हे फक्त जवळपास 1 मिनिट चालले. द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग्स स्प्रेड आउटवर्ड्स. दुसऱ्या क्षणी त्याचे पंख त्या ठिकाणी पूर्णपणे विस्तारलेले होते. द विंड रस्ट अगेन्स्ट हिज ब्रेस्ट फेदर्स, देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. त्या ठिकाणी असणारा वारा त्याच्या छातीशी धावत आला आणि वाऱ्याच्या मदतीने तो आपले पंख हलवू लागला. He could feel the tips of his wings cutting through the air. He was not falling headlong now. Headlong means अविचार. आणि तो छोटासा सीगल पक्षी आता मात्र त्याच्या मनामध्ये कोणत्याही प्रकारे अविचार त्या ठिकाणी येत नव्हते आणि तो अगदी आता उंच भरारी त्या ठिकाणी घेत असतो. ही वॉज सोअरिंग ग्रॅज्युअली डाऊनवर्ड्स अँड आउटवर्ड्स. सोअरिंग मीन्स भरारी घेणे, उंच उडणे. आणि अशा प्रकारे तो आता कधी खाली तर कधी वर अशा प्रकारे भरारी तो मात्र आता पूर्णपणे घेऊ लागला. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता मात्र त्याला कुठलीही भीती वाटत नव्हती. He just felt a bit dizzy. Dizzy means चक्कर आल्यासारखं वाटणं किंवा भोवळ आल्यासारखं वाटणं. त्याच्या मनामध्ये आता कोणत्या प्रकारची भीती शिल्लक राहिलेली नव्हती, मात्र थोडीशी भोवळ किंवा त्याला थोडंसं चक्कर आल्यासारखं वाटत होतं. Then he flapped his wings once and he soared upwards. मग त्याने पुन्हा आपले पंख फडकावले आणि उंच भरारी घेतली. गा 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 गाओ कॉल्ड. हिज मदर swooped past him, her wings making a loud noise. त्याची आई मात्र त्याला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे आली
आणि त्यानेही तिला अगदी आनंदाने प्रतिसाद दिला. सूप मीन्स झेप घेणे. तर आईने देखील त्याच्या दिशेने झेप घेतली की आईला देखील आता खूप आनंद झालेला असतो की आपलंही छोटंसं पिल्लू त्याने मात्र एकदाची उंच अशी भरारी त्याने घेतलेली असते आणि म्हणून आपल्या मुलाचं आपल्या पिल्लाचं कौतुक करण्यासाठी ती त्याच्या दिशेने झेप घेते. हर विंग्ज मेकिंग अ लाऊड नॉईज. अगदी आपल्या पंख वेगाने फडकावत पंखांचा मोठा आवाज करत ती आपल्या त्या पिलाला प्रोत्साहन देऊ लागली. ही ॲन्सर्ड हर विथ अनदर स्क्रीम. आणि त्याने देखील अगदी आनंदाने आपल्या आईला प्रतिसाद दिला. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग. He saw his two brothers and his sister flying around him, curveting and banking and soaring and diving. Curveting means अगदी घोड्यासारखी उडी घेणे. बँकिंग मीन्स एक पंख उंच करून उडणे. मग त्या ठिकाणी बघा त्याचे दोन भाऊ, त्याची बहीण, त्याचे वडील हे सर्वजण अगदी आनंदाने हवेत तरंगत असल्याचं त्याने त्या ठिकाणी हे सुंदर असं दृश्य त्याने बघितलं. देन ही कम्प्लिटली फॉरगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय अँड कमेंडेड हिमसेल्फ टू डायू अँड सोअर अँड कर्व श्रिकिंग श्रीली. मग अगदी थोड्याच वेळात आपल्याला उडता येत नव्हते हेच तो विसरून गेला आणि अगदी खूप मोठ्या आनंदाने तो हवेमध्ये उंचावर ओढू लागला. कमेंट मीन्स प्रशंसा करणे. आता तो आपल्या स्वतःची प्रशंसा त्या ठिकाणी करू लागला की एकेकाळी खरंच आपल्याला ओढता येत नव्हते हे मात्र तो अगदी विसरून गेला. श्रिकिंग मीन्स मेकिंग अ लाऊड क्राय. अगदी मोठ्याने आवाज करणे, मोठ्याने ओरडणे. नेक्स्ट पॅरेग्राफ. ही वॉज नियर द सी नाऊ फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन. आणि तो आता समुद्राच्या अगदी जवळ जात होता आणि त्या समुद्रावरून आनंदाने उडत होता. He saw a vast green sea beneath him with little ridges moving over it, and he turned his beak sideways and caught amusedly. Ridge means a chain of hills. पर्वतरांगा. त्याने उडताना बघितलं की खाली निळाशार विस्तीर्ण समुद्र त्या ठिकाणी दिसत होता आणि ज्यामध्ये उंच पर्वतरांगा होत्या. आणि हे सर्व बघून तो खूप आनंदी त्या ठिकाणी झालेला असतो. ॲम्बिसेडली मीन्स प्लेजरेबली, खूप आनंद होणे. लास्ट पॅरेग्राफ. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन दिस ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम. मग त्या ठिकाणी त्याचे आई वडील, त्याचे दोन भाऊ आणि बहीण एका हिरव्यागार अशा जमिनीच्या तुकड्यावरती ते सर्व बसलेले होते. दे वेर बिकनिंग टू हिम. बिकन मीन्स टू गिव अ सिग्नल टू मूव नियर ऑर टू फॉलो. खुणावणे किंवा खून करणे. आणि ते सर्व त्या छोट्या पिलाला मोठ्याने ओरडून बोलावत असतात, त्याला खुणावत असतात. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. मग त्याने काय केलं, आपले दोन्ही पाय समुद्राच्या लाटावरती त्या ठिकाणी हळुवारपणे टेकवले. हिज लेग्स सँक इन टू इट. त्याचे पाय मात्र त्या ठिकाणी लगेच पाण्यामध्ये बुडाले. ही स्क्रीम्ड विथ फ्राईट अँड अटेम्प्टेड टू राईज अगेन फ्लॅपिंग हिज विंग्स.
आणि त्याचे पाय त्या ठिकाणी पाण्यात बुडाल्यामुळे तो अगदी घाबरून गेला आणि मोठमोठ्याने ओरडू लागला आणि पुन्हा एकदा आपल्या पंखांची फडफड करीत तो ओढण्याचा प्रयत्न करू लागला. But he was tired and weak with hunger, and he could not rise, exhausted by the strange exercise. Exhaust means wear out, खूप थकून जाणे. मग त्याने आपले पंख फडफड करीत उडण्याचा तो प्रयत्न करू लागला, परंतु तो अगदी भुकेने व्याकुळ देखील झालेला असल्यामुळे त्याच्या अंगामध्ये शक्ती नसते. तो खूप थकून गेलेला असतो आणि म्हणून तो आता मात्र उडू शकत नव्हता आणि त्याचे पाय मात्र पाण्यामध्ये बुडत होते. His feet sank into the green sea, and then his belly touched it, and he sank no farther. Farther means पुढे. तर अशा प्रकारे खूप भुकेने व्याकुळ झालेला असतो आणि अगदी पोटापर्यंत बुडालेला असला तरी देखील तो आता आपला जीव वाचवण्यासाठी ओढू शकत नव्हता, कारण खूप थकलेला असतो. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. तो मात्र आता त्या पाण्यावरती तरंगत होता. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग, प्रेझिंग हिम, and their beaks were offering him scraps of dogfish. आणि त्या ठिकाणी त्याचे आई वडील, त्याचे बहीण भाऊ, सर्व कुटुंब अगदी आनंदाने किंचाळत होते, अगदी आनंदाने त्याचं त्या ठिकाणी अभिनंदन करत होते, त्याची स्तुती करत होते आणि तसेच त्याला खाण्यासाठी आपल्या चुचीतून मांसाचे काही तुकडे त्याला त्या ठिकाणी देव बघत होते. स्क्रॅप्स ऑफ डॉगफिश. डॉगफिश नावाचा जो काही मासा आहे त्या माशाचे तुकडे देखील त्याला देव बघत होते. ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. आणि मित्रांनो, अशा प्रकारे त्या यंग सीगलने, त्या छोट्याशा समुद्र पक्ष्याने आपले पहिले उड्डाण त्याने घेतले, आपली पहिली भरारी अशा प्रकारे त्याने त्या ठिकाणी घेतली. तर मित्रांनो, या छोट्याशा समुद्र पक्षाप्रमाणेच आपल्याला देखील जीवनामध्ये खूप संकट येतील, खूप अडचणी येतील, तरी देखील आपण धैर्याने, अगदी हिमतीने तोंड देऊन आपण त्याचा सामना करून आपल्या यशाला नक्कीच आपण गवसणी घालणार आहात. फ्रेंड्स, थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. Very soon we will meet in another video. Till then, goodbye.